मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील एक छोटंसं गाव, शांत शेत, घनदाट जंगल आणि रोजच्याप्रमाणे बकऱ्या चरायला निघालेली काही मेंढपाळे. पण 26 ऑक्टोबर 2022च्या संध्याकाळी सुमारे 5 वाजता त्यांच्या नजरेत अशी एक वस्तू सापडते जी संपूर्ण गाव हादरून सोडते. झाडीमध्ये पडलेले होतं एक मानवी कंकाल, ज्याच्या शरीरावर फक्त काही कपडे शिल्लक होते आणि हातात होता चांदीसारखा कडा. पोलीस घटनास्थळी पोहोचतात, तपास होतो आणि कळते की हा कंकाल एका वर्षापेक्षा जास्त जुना आहे. पण खरे रहस्य तेव्हा सुरू होते जेव्हा गावकरी म्हणतात, आम्ही रोज इथे येतो, हा कंकाल यापूर्वी कधीच नव्हता. म्हणजे कंकाल जुना आहे, पण तो इथे नुकताच आणला गेलाय. मग तपास पुढे सरकला आणि समोर येतं असं एक सत्य जे सगळ्यांना हादरून टाकतं. कारण ही कोणती साधी हत्या नव्हती, हे होतं नातेसंबंधामध्ये लपलेलं ते विष, जे प्रेम, लोभ आणि काम वासनेने मिसळून एका माणसाला कंकाल बनवतं. आणि या कथेत खून करणारा कोणता बाहेरचा नाही, तर तोच ज्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला जातो. मग हा कंकाल नेमका कोणाचा होता? ही हत्या कोणी केली? आणि 1.5 वर्ष मृतदेह कसा लपून ठेवला गेला? आजच्या या कथेत तुम्हाला असा एक धक्कादायक सत्य समजणार आहे, जे ऐकल्यानंतर तुम्ही कोणत्याही नात्यांवर विश्वास ठेवण्याआधी 100 वेळा विचार कराल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जो खुलासा होणार आहे तो तुमचं अक्षरशः भान हरपवेल. नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या नव्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. कथेला पुढे नेण्याआधी कृपया आमच्या मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. चला तर मग सुरू करूया आजची ही थरारक आणि हादरून टाकणारी कथा. आजची ही कथा आहे मध्य प्रदेश राज्यातील रीवा जिल्ह्यातील मऊगंज गावाची. दिनांक होता 26 ऑक्टोबर 2022. संध्याकाळची वेळ होती. घड्याळात बरोबर संध्याकाळचे 5 वाजले होते. गावातील काही मेंढपाळ नेहमीप्रमाणे आपल्या बकऱ्या मेंढ्या घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले होते. रोजचाच दिवस, रोजचं काम. कुणालाही कल्पना नव्हती की आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक ठरणार आहे. बकऱ्या चरत चरत ते जंगलाच्या आत खोलवर गेले. बकऱ्या इकडे तिकडे गवत शोधत भटकू लागल्या आणि मेंढपाळ त्यांच्यावर नजर ठेवत पुढे सरकत होते. तेवढ्यात अचानक त्यांच्या नजरेस एक विचित्र गोष्ट दिसली. झुडपांच्या जवळ जमिनीवर काहीतरी पडलं होतं. त्यांचे पाय जणू तिथेच खिळून गेले. सुरुवातीला त्यांना समजलंच नाही हे नेमकं काय आहे, पण जसं ते हळूहळू जवळ गेले तसं तसं त्यांच्या अंगावर काटा आला. तो एक मानवी सांगाडा होता. त्या सांगाड्यावर फक्त काही फाटके कपडे शिल्लक होते. वरून एक पॅन्ट आणि शर्ट टाकलेलं होतं, जणू कोणीतरी मुद्दाम झाकण्यासाठीच ठेवलं होतं. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या सांगाड्याच्या हातात चांदीचा कडा अजूनही होता. हे दृश्य पाहून मेंढपाळांमध्ये एकच खळबळ उडाली. भीतीने काही क्षण कुणाच्याही तोंडातून शब्द बाहेर पडलेच नाहीत. शेवटी कसाबसा धीर करून त्यांनी पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चारही बाजूंनी टॉर्चच्या प्रकाशात परिसर उजळून निघाला आणि तपासाला तत्काळ सुरुवात झाली. सांगाडा, कपडे आणि आसपासचा भाग अतिशय बारकाईने तपासण्यात आला. प्राथमिक तपासानंतर पोलिसांना एक गोष्ट स्पष्ट झाली. हा सांगाडा नुकताच नाही, तर किमान 1 वर्षापेक्षा जास्त जुना असू शकतो. दरम्यान संध्याकाळ अधिकच गडद होत चालली होती. अंधार पसरू लागला होता. पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी तो सोबत घेऊन गेले. पण ही गोष्ट इथेच थांबणारी नव्हती. दुसऱ्या दिवशी पोलीस पुन्हा त्याच ठिकाणी परतले. यावेळी त्यांच्यासोबत होती फॉरेन्सिक टीम. आता तपास अधिक गंभीर आणि सखोल पद्धतीने सुरू झाला. पोलिसांनी त्या परिसराची सखोल पाहणी सुरू केली. आजूबाजूची प्रत्येक जागा तपासली गेली. जमिनीवरील चिन्हे शोधली गेली
आणि हा सांगाडा नेमका इथे कधीपासून पडलाय आणि तो इथे कसा आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. पोलिसांनी पुन्हा एकदा मेंढपाळांची चौकशी केली, पण त्यांनी जे सांगितलं त्यामुळे संपूर्ण प्रकरण आणखी गूढ बनलं. मेंढपाळ एकच गोष्ट वारंवार सांगत होते, साहेब, हा सांगाडा कालच इथे टाकण्यात आलाय. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. पोलिसांनी त्यांना विचारलं, तुम्ही याआधी कधी इथे असं काही पाहिलं आहे का? त्यावर सगळ्यांनी एकच उत्तर दिलं, साहेब, आम्ही रोज इथे येतो, पण आम्ही हा सांगाडा याआधी कधीच पाहिला नाही. ही गोष्ट पोलिसांसाठी सर्वात मोठा प्रश्न बनली. जर मेंढपाळ रोज इथे येत होते आणि त्यांनी कधीच हा सांगाडा पाहिला नव्हता, तर मग तो अचानक कसा दिसला? कोणीतरी नुकताच तो इथे आणून टाकला का? पण दुसऱ्या बाजूला एक वेगळीच सत्यता होती. तो सांगाडा किमान 1 वर्षापेक्षा जास्त जुना वाटत होता. आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. सांगाडा इतका जुना होता की त्याची ओळख पटवणं जवळजवळ अशक्य होतं. ना चेहरा उरला होता, ना शरीर आणि ना कोणताही कागद किंवा पुरावा ज्यावरून समजू शकेल की हा कोणाचा आहे. पोलिसांनी मग आजूबाजूच्या भागात शोध मोहीम सुरू केली. गावातील रस्त्यांवर लावलेले CCTV कॅमेरे, आसपासचे ढाबे, दुकानं, लहान मोठे रस्ते, सर्व ठिकाणी चौकशी करण्यात आली. पण कुठलाही ठोस धागा हाती लागला नाही. दरम्यान फॉरेन्सिक तपासातून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट झाली. ही साधी मृत्यूची घटना नव्हती, ही हत्या होती आणि तीही अत्यंत निर्दयी पद्धतीने करण्यात आली होती. अहवालानुसार गंभीरपणे गळा चिरून हत्या करण्यात आली होती. पण खरी धक्कादायक गोष्ट अजूनही बाकी होती. पोलिसांना हे समजत नव्हतं की जर हत्या झाली होती, तर मृतदेह जमिनीत पुरला का गेला नाही किंवा तो कुठे दूर फेकून का दिला नाही? हा मृतदेह 1.5 वर्षाहून अधिक काळ इथेच कसा टिकून राहिला? सगळं पाहता असं वाटत होतं की कोणीतरी हा मृतदेह लपवला नाही, तर जाणीवपूर्वक एका ठिकाणी ठेवून हळूहळू त्याचा सांगाडा होऊ दिला. हीच गोष्ट या केसला आणखी भयानक बनवत गेली. कारण याचा अर्थ एकच होता, हा खून करणारा फक्त गुन्हेगार नव्हता, तर तो अत्यंत चलाख, थंड डोक्याचा आणि निर्दयी माणूस होता. यानंतर पोलीस गावोगाव चौकशी करू लागले. गेल्या 1-1.5 वर्षात कोणीतरी बेपत्ता झालं आहे का? कोणाची अचानक बेपत्ता होण्याची घटना घडली होती का? असा कोणता परिवार होता का ज्यांची तक्रार नोंदवलीच नाही? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी आता एक नवा मार्ग अवलंबला. सांगाड्यासोबत मिळालेल्या वस्तू, कपडे, हातातील कडा, धागा आणि इतर सामान यांच्या आधारे पोलिसांनी सोशल मीडियावरून ओळख पटवण्याची मोहीम सुरू केली. काहीच वेळात आसपासच्या लोकांचं लक्ष त्या वस्तूंवर गेलं आणि हळूहळू ही चर्चा संपूर्ण गावात पसरू लागली. तेव्हाच उमरी श्रीपत गावातील काही लोकांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं, हा सांगाडा कदाचित राम सुशील पाल, मोहन पाल यांचा मुलगा याचा असू शकतो. गावकऱ्यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. मृत व्यक्तीचे दुसरं लग्न विठोल पाल उर्फ रंजना पाल हिच्याशी केलं होतं आणि तो गेल्या 1.5 वर्षापासून गावात दिसलाच नव्हता. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याची पत्नी रंजना मात्र गावातच राहत होती. गावात आधीपासूनच चर्चा होती की पती पत्नीमध्ये नेहमी भांडणं होत असत. लहान सहान गोष्टीवरून वाद आणि दीर्घकाळ चालणारा तणाव, या सगळ्या गोष्टी हळूहळू पोलिसांपर्यंत पोहोचू लागल्या. तपास पुढे गेला तसं मौगंज पोलिसांचा संशय थेट पत्नीवर जाऊ लागला. पोलिसांना वाटू लागलं, काय हा एखादा कुटुंब वादाचा प्रकार आहे का, जो हळूहळू भयानक हत्येत बदलला? तेवढ्यात पोलिसांना आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली. सुनील पाल नावाचा एक व्यक्तीही बराच काळापासून गायब होता. आता पोलिसांनी सुनील पालच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियाशी चौकशी केली आणि तेथून जी माहिती समोर आली
तिने पोलिसांचा संशय आणखीनच पक्का केला. सुनील पाल हा देखील त्याच रंजना पालसोबत राहत होता. आता सगळे धागे एका दिशेने जाऊ लागले होते. पोलीस थेट रंजना पाल हिच्यापर्यंत पोहोचले. तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे भीती आणि घबराट दिसत होती. पोलिसांनी तिला बसवलं आणि कडक आवाजात प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुझा नवरा 1.5 वर्षापासून गायब आहे. तू पोलिसात तक्रार का केली नाहीस? तू त्याला शोधण्याचा प्रयत्न का केला नाहीस? तू ही गोष्ट कोणालाही का सांगितली नाहीस? हे प्रश्न ऐकताच रंजनाच्या डोळ्यात पाणी आलं. सुरुवातीला ती काहीच बोलू शकली नाही आणि मग अचानक ती मोठ्याने रडू लागली. जणू तिच्या मनात दडलेलं ओझं अचानक तुटून बाहेर पडलं होतं. रडत रडत तिने पोलिसांकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात ती म्हणाली, "मी तुम्हाला काय सांगू साहेब, माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे." रंजना रडत रडत स्वतःच आपली कहाणी सांगू लागली. तिच्या आवाजात हतबलता होती, रागही होता आणि भीतीही. पोलीस शांतपणे तिचं सगळं ऐकत होते. ती म्हणाली, "मी त्याच्यासोबत राहत होते तेव्हा तो सतत खाणं पिण्याच्या मागण्या करत असे. त्याने माझ्याशी दुसरं लग्न केलं होतं. पहिल्या बायकोला घटस्फोट दिला होता. लग्नानंतर तो माझ्यासोबत राहायला आला, पण तो दारू प्यायचा, काही काम करत नव्हता आणि मी त्याला काम करण्यास सांगितलं की तो भांडायला लागायचा." ती काही क्षण थांबली, मग पुन्हा म्हणाली, "त्याचे कर्जदारही त्याला खूप त्रास देत होते. मला वाटतं तो त्यांना कंटाळून कुठेतरी निघून गेला असेल. मला त्याचा काहीच पत्ता नाही आणि माझी स्वतःची परिस्थिती अशी आहे की खाण्यापिण्याचेही हाल आहेत." रंजनाचं बोलणं ऐकून पोलिसांना असं वाटलं की ती खरं बोलत आहे. तिच्या चेहऱ्यावर कुठलीही चलाकी नव्हती, फक्त मजबुरी आणि दुःख दिसत होतं. म्हणून त्यावेळी पोलिसांना तिच्यावर विशेष संशय आला नाही आणि ते तेथून परतले. त्यानंतर पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली आणि वेगाने सुरू केली. वेगवेगळ्या लोकांना प्रश्न विचारू लागले. सुनील पाल कुठे गेला? तो कधीपासून गायब आहे? त्याची कोणाशी शत्रुता होती का? त्याला शेवटचं कोणासोबत पाहिलं होतं का? त्या दरम्यान पोलिसांना एक अशी माहिती मिळाली ज्यामुळे संपूर्ण केस पुन्हा एकदा वळण घेतलं. एका व्यक्तीनं हळू आवाजात पोलिसांना सांगितलं, "साहेब, सुनील पालची बायको रंजना, तिचे अवैध संबंध तिच्या सख्ख्या दीरासोबत होते. त्याचं नाव आहे गुलाब पाल." हे ऐकताच पोलिसांचे कान टवकारले. आता पहिल्यांदाच रंजनावर गंभीर संशय येऊ लागला. पोलिसांच्या मनात एकच प्रश्न फिरू लागला, जर रंजनाचे संबंध गुलाब पालसोबत होते तर सुनील पाल त्यांच्या नात्यांच्या आड येत होता का? आणि म्हणूनच त्याची हत्या करण्यात आली का? आता पोलिसांना असंही वाटू लागलं, रंजनाचं रडणं हे खरंच होतं का, की फक्त एक नाटक होतं? ती स्वतःला निष्पाप दाखवून पोलिसांची दिशाभूल करत होती का? आता पोलिसांनी आपली रणनीती बदलली. रंजनाची प्राथमिक चौकशी झाली होती, पण आता गरज होती सत्य बाहेर काढण्याची आणि त्यासाठी पोलिसांनी पुढचं पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली. पण या सगळ्या प्रकरणामागचं खरं रहस्य कदाचित कुणा दुसऱ्याकडेच होतं. म्हणूनच पोलिसांनी पुढचं पाऊल उचललं. त्यांनी लक्ष केंद्रित केलं सुनील पालच्या भावावर, म्हणजेच रंजनाचा दीर गुलाब पालवर. आता पोलिसांना स्पष्ट झालं होतं, सत्य बाहेर काढायचं असेल तर थेट वार करावा लागेल. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी गुलाब पालला ताब्यात घेतलं आणि थेट पोलीस ठाण्यात आणलं. ठाण्यात त्याला समोर बसून कडक आवाजात सांगितलं, "तुझी प्रेयसी रंजनाने सगळं कबूल केलंय. आता तूही तुझा गुन्हा मान्य कर." हे ऐकताच गुलाबच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याला वाटलं आता सगळं उघड झालं आहे. घाबरलेल्या अवस्थेत त्याच्याकडून तीच चूक झाली जी बहुतेक गुन्हेगार करतात. त्याने सत्य उघड केलं. तो म्हणाला, "साहेब, मी काही केलं नाही. जे काही केलं ते माझ्या वहिनीने केलं आहे." पण काही क्षणातच त्याने स्वतःचं विधान बदललं. "नाही, आम्ही दोघांनी मिळून सुनील पालची हत्या केली." हे ऐकताच पोलिसांना तो कबुली जबाब मिळाला, ज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. पोलिसांनी लगेच गावात जाऊन रंजनाला अटक केली. तिला ठाण्यात आणून गुलाबसमोर बसवलं गेलं. आता दोघांची वेगवेगळी चौकशी सुरू झाली. पोलिसांना जाणून घ्यायचं होतं हे सगळं नेमकं कसं आणि का घडलं. काही वेळानंतर रंजना हळूहळू तुटू लागली आणि तिने सत्य सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, "मी लग्न करून इथे आले तेव्हा मी खूप गरीब होते. म्हणूनच मी सुनील पालशी लग्न केलं.
पण लग्नानंतर तो मला अजिबात आवडत नव्हता. आणि मग माझं लक्ष त्याच्या भावाकडे गेलं, गुलाबपाल. आणि मला त्याच्यावर प्रेम झालं. आमचं नातं खूप दिवसांपासून सुरू होतं. रंजनाने कबूल केलं की लग्नानंतर तिचं आणि गुलाबचं नातं अधिकच घट्ट होत गेलं. हळूहळू ते एकमेकांच्या खूप जवळ आले आणि त्यांच्यामध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले. आता दोघांचं एकच स्वप्न होतं, एकत्र राहण्याचं. पण त्यांच्यामध्ये एक मोठी अडचण होती, सुनील पाल. रंजना पुढे म्हणाली, आम्ही दोघं एकत्र राहायचं ठरवलं होतं. पण माझा नवरा सुनील आमच्या मार्गातली सर्वात मोठा अडथळा होता. यानंतर रंजनाने जी गोष्ट सांगितली ती ऐकून पोलिसांच्याही अंगावर काटा आला. ती म्हणाली, एक दिवस माझ्या नवऱ्याने आम्हा दोघांना रंगेहात पकडले. त्या दिवशी सुनील पाल प्रचंड संतापला होता. तो ओरडत म्हणाला, आजपासून माझा भाऊ या घरात पाऊल ठेवणार नाही आणि तूही त्याच्याशी कधीच बोलणार नाहीस. पण रंजनाचं मन आता पूर्णपणे गुलाबकडे झुकलं होतं. तिच्यासाठी तिचा नवरा आता फक्त एक अडथळा उरला होता. आणि त्या दिवसापासूनच तिच्या मनात एक भयानक निर्णय आकार घेऊ लागला. तिने गुलाबसोबत मिळून एक धोकादायक कट रचायला सुरुवात केली. गुलाबने रंजनाला विष आणून दिलं आणि मग आली ती रात्र, ज्या रात्री एका जिवंत माणसाचं रूपांतर हळूहळू सांगाड्यात होणार होतं. ही घटना होती मे 2021 मधील एका रात्रीची. त्या रात्री घरी समोसे आणले गेले होते. रंजनाने शांतपणे समोशाच्या चटणीत उंदीर मारण्याचं विष मिसळलं आणि ती चटणी तिने आपल्या नवऱ्याला सुनील पालला खायला दिली. जसा सुनीलने ती चटणी खाल्ली तशी काही वेळातच त्याची तब्येत बिघडू लागली. त्याच्या डोळ्यांवर झोप चढू लागली आणि काही क्षणातच तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. रंजनाने कबूल केलं, तो बेशुद्ध असताना मी धारदार हत्याराने त्याचा गळा चिरला. सुनीलचा जीव गेल्याची खात्री होताच रंजनाने लगेच गुलाबला कळवलं. काही वेळात गुलाब तेथे पोचला आणि त्याच्यासोबत त्याचा भाऊ अंजनी देखील होता. त्यांना भीती होती, कदाचित सुनील अजून जिवंत असेल म्हणून. गुलाबने पुन्हा त्याच्या गळ्यावर वार केला आणि मग त्या मृतदेहाला एका पोत्यात भरलं. दुसऱ्या दिवशी गुलाबपाल सायकलवरून ते पोतं घेऊन त्यांच्या काकांच्या रामतीपाल यांच्या शेतात पोहोचला. तिथे त्यांनी भुशाच्या ढिगाऱ्यात त्या मृतदेहाला लपून ठेवलं. रंजनाने सांगितलं की या सगळ्या कामात गुलाब एकटाच नव्हता. गुड्डू पाल, सूरज पाल आणि अंजनी पाल यांनीही या मृतदेहाला भुशात लपवण्यास मदत केली होती. शेवटी त्यांनी तो मृतदेह शेतातील एका घरातल्या भुशात खोलवर दडवून ठेवला, कारण तिथे आसपास कोणी राहत नव्हतं. वास आला तरी तो हवेत विरून जाईल आणि कुणालाही संशय येणार नाही. असं करत तो मृतदेह दीर्घकाळ भुशातच पडून राहिला. हळूहळू तो सडू लागला, गळू लागला आणि शेवटी फक्त हाडच उरली. तो पूर्णपणे सांगाड्यात बदलला. दरम्यान कोणी विचारलं तर सगळ्यांना एकच उत्तर दिलं जायचं, सुनील दारू पीत होता, तो घर सोडून गेला असेल. 1.5 वर्ष कोणालाही काहीच संशय आला नाही. गावातील लोकही तेच मानत राहिले. तो कुठेतरी गेला असेल, परत येईल, पण वेळ कायम साथ देत नाही. रंजनाने पोलिसांना सांगितले. हळूहळू घरातला भुसा संपत चालला होता. जसा जसा भुसा कमी होत गेला तशी तशी त्यांची भीती वाढू लागली. कुठे मृतदेह बाहेर तर येणार नाही ना. आणि मग तो दिवसही आला जेव्हा भुसा जवळजवळ संपला. आता तिथे मृतदेह लपून ठेवणं अशक्य झालं होतं. रंजना म्हणाली, मग आम्ही तो मृतदेह बाहेर काढला. दोघांनी ठरवलं, आता हा इथे ठेवणं शक्य नाही, तो कुठेतरी दूर फेकून द्यायला हवा. त्यांना वाटलं, आता कोण विचारणार, 1.5 वर्ष जुनी गोष्ट आहे, काय फरक पडणार. या विचाराने त्यांनी तो सांगाडा पुन्हा पोत्यात भरला आणि जंगलात नेऊन फेकून दिला. त्यांना वाटलं आता सगळं कायमचं संपलं. पण ते ही गोष्ट विसरले होते की गुन्हा कितीही जुना असला तरी एक ना एक दिवस सत्य बाहेर येतच. आणि तसंच झालं.
दोघंही पकडले गेले. चौकशीत एकामागून एक रहस्य उलगडत गेलं. गुलाबनं कबूल केलं, सुमारे 17 महिने मृतदेह भुशात पडून राहिल्यामुळे तो पूर्णपणे सांगाड्यात बदलला गेला होता. आणि जसा भुसा संपत आला तसं आम्ही तो हटवण्याचा निर्णय घेतला. त्याने आणखी सांगितलं, 24 ऑक्टोबरला आम्ही तो पोतं आणून नाल्यात फेकून दिला. आता पोलिसांसमोर संपूर्ण चित्र स्पष्ट झालं होतं. हे फक्त एक खून नव्हतं, ही एक सुनियोजित साजिश होती. म्हणूनच पोलिसांनी या प्रकरणात IPC कलम 120B कट कारस्थान देखील लावलं आणि एकामागून एक सर्व आरोपींना अटक करण्यात आली. जेव्हा हा सगळा प्रकार बाहेर आला आणि गावात बातमी पसरली की जंगलात सापडलेला सांगाडा हा दुसऱ्या कुणाचा नसून सुनील पालचाच आहे, तेव्हा संपूर्ण गाव हादरलं. लोकांना विश्वासच बसत नव्हता. जो माणूस 1.5 वर्षापासून बेपत्ता होता तो प्रत्यक्षात त्याच गावाच्या शेतात भुशाच्या ढिगारात लपलेला होता. आणि ज्याने त्याचा जीव घेतला तो कोणताही शत्रू नव्हता, कोणताही बाहेरचा गुन्हेगार नव्हता, तर त्याची स्वतःची पत्नी आणि स्वतःचाच भाव होता. ही गोष्ट समजतात संपूर्ण गाव हादरलं. लोकांच्या चेहऱ्यावर अविश्वास होता आणि तो असणं स्वाभाविकच होतं. पत्नीने नातं तोडलं हे एक कारण होतंच, पण त्याहूनही जास्त धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या भावाने मोठ्या भावासोबत बालपण घालवलं, त्याच भावाने फक्त एका चुकीच्या नात्यासाठी स्वतःच्या सख्या भावाची हत्या केली. आता गावाच्या गल्लीबोळात एकच चर्चा होती, नाते आता कमकुवत होत चालले. लोक म्हणू लागले, नातं कितीही मजबूत असलं पण त्यात चुकीचं नातं शिरलं की तेच नातं तुटतं. हळूहळू गावकऱ्यांना सुनील पालच्या आयुष्याबद्दलच्या आणखी काही गोष्टी आठवू लागल्या आणि जेव्हा ही सत्यता समोर आली तेव्हा फक्त नात्यांवर चर्चा झाली नाही, तर आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. सुनील पालच्या मुलांनी सांगितलं की त्यांच्या सावत्र आईने रंजनाने त्यांनाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. मुलाने सांगितले, याच कारणामुळे घरच्यांनी तिला घराबाहेर काढलं होतं. हे ऐकून गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले. आता लोकांना समजू लागलं की ही स्त्री फक्त भांडखोर नव्हती, पण तिचे इरादे आधीपासूनच धोकादायक होते. तपास जसजसा पुढे गेला तसतसं आणखी एक मोठं सत्य समोर आलं. या हत्येची माहिती मृतकाच्या काकांना आणि त्यांच्या 2 भावांनाही होती. म्हणजेच फक्त हत्या झाली नाही, तर ती लपवण्यामध्येही कुटुंबातील लोक सहभागी होते. पोलिसांनी याला केवळ हत्या नाही तर गुन्हा दडवण्याचं कट कारस्थान मानलं. म्हणूनच मृतकाचे काका आणि त्याचे 2 भाऊ यांनाही आरोपी ठरवून त्यांना अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आलं. आता ही केस फक्त दीर भावजयपुरती मर्यादित राहिली नव्हती. सुमारे 17 महिन्यांपूर्वीच्या या हत्येच्या तपासात आणखी काही लोकांची नावं समोर येऊ लागली आणि हे लोक कोणी बाहेरचे नव्हते, तर मृतकाचे स्वतःचे नातेवाईकच होते, ज्यांनी मृतदेह लपवण्यात मदत केली होती. सध्या पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतलंय आणि त्यांच्या भूमिकेबाबत सखोल चौकशी सुरू आहे. ही कथा इथेच संपते, पण मागे ठेवून जाते एक मोठा प्रश्न. जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा माणूस किती खाली जाऊ शकतो? ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. या कथेबद्दल तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच सत्य घटनांवर आधारित कथा ऐकण्यासाठी आमच्या मराठी स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.